संघाचा 12वा खेळाडू असणं अनिवार्य असेल याची दक्षता घ्या। आपल्यापर्यंत नियम पोहोचवतो। या स्पर्धेचे 4-4 षटकांची ही लढत, पहिली लढत ही 4-4 षटकांची असेल। त्यामधील 3 षटकं ही आपल्याला 12 मिनिटांमध्ये हाताळायची आहेत। 12 मिनिटाच्या वर वेळ गेला तर पंच आपल्या हातात निर्णय असेल की पेनल्टी द्यायची की एक खेळाडू आत घ्यायचा। घड्याळ लावा। 12 मिनिटाच्या वर 3 षटकं गेली तर आपल्या हातात सर्वस्वी निर्णय असेल की प्लेयर आत घ्यायचा की पेनल्टी द्यायचा। हा सर्वस्वी निर्णय आपला असेल याची दक्षता घ्या पंच। घड्याळात आपण देखील टाइम लावा। एका इनिंगसाठी 20 मिनिटांचा अवधी असेल याची दक्षता घ्या। ओव्हर टू रुपेश पाटील सर। हॅलो चेक, हॅलो चेक। थँक्यू सर। लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजशिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतोय आणि मी घेऊन जातोय तुम्हाला मंकालेश्वर बॉईज चिखलगाव आयोजित श्री मंकालेश्वर चषक 2025 मधील स्पर्धेमध्ये मी समालोचक रुपेश पाटील, मॅन फ्रॉम जनवली पेन रायगड, तमाम क्रीडा रसिकांचं करतोय या मोठ्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत। स्वागतम सुस्वागतम स्वागतम। अगदी क्रिकेटमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। आल्हाददायक वातावरण, उत्साही वातावरण या मैदानामध्ये निर्मित झालंय आणि याचं कारण आहे मल्काश्वर चषक 2025चं मात्र आयोजन मान्यवरांचंही आगमन झालं आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येक आपल्या राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, शेतकरी, कष्टकरी क्षेत्रातील प्रत्येक विभागातील इतर मात्र मान्यवर आपल्याला उपस्थित मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये, अतिथी गणामध्ये मात्र पाहायला मिळत आहेत। त्यांचंही करूया सहर्ष स्वागत। आणि खास करून आपण आज मल्काश्वर बॉईज या सगळ्यांनी केलेली मेहनत, त्यांची एकजूट आणि त्यांची असणारी मात्र युनिटी आपल्याला मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय। सामना आहे लव स्टार युवती आणि JHKM बोरगाव। टॉस जिंकला युवती टीमनं क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय। स्टार कास्ट तुम्हाला 11 तर 11 पाहायला मिळणार आहेत। व्हेरी फर्स्ट बॉल, गेम ऑन, लेट्स प्ले। संघर्षाला सुरुवात। सुजितला पाहतोय पहिला बॉल इथे मात्र घेऊन येत असताना आणि त्याचबरोबर या नावाने ही चर्चा करायला लावली। तुम्ही पाहायला गेलं तर कराडमधून चालू झालेला ग्रामीण क्रिकेट आणि त्यानंतर बघता बघता हा मात्र खेळाडू व्यावसायिक गटामध्ये खेळताना पाहायला मिळाला, ओपन क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला, मग अनेक तुम्हाला मोठमोठ्या संघांमध्ये खेळताना पाहायला मिळाला। तो खेळाडू तुम्हाला सध्याच्या घडीला ऑन बॉलिंग स्क्वॉडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर समोर आहे वैभव, दुसऱ्या बाजूला आहे दशरथ। ही दोन मोठी नावं JHKM बोरगाव टीमचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। हो मिस टायमिंग शॉट, हवेमध्ये बॉल मात्र तरंगताना पाहायला मिळतोय। मन तयात मयात परंतु जाईच्या कयात बॉल पकडलाय अगदी हाताचा पिसाऱ्यामध्ये बॉल। फलंदाज पद लगा 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 440 होल्डचा करंट लगा। बिग विकेट, मोठा बुरुज झाचलाय। दशरथ बॅक टू द गॅट। या स्पर्धेतील नियम काही आहे त्या नियमावलीमध्ये तुम्हाला खेळावं लागेल। पहिल्या फेरीतील सगळे सामने 4 षटकांचे राहतील आणि त्यानंतर होणारे प्रत्येक सेकंड राऊंडचे सामने तुम्हाला 3 ओव्हरचे खेळण्यास मिळतील याची कृपया सगळ्या कॅप्टननी दक्षता घ्यायची आहे। पहिली ओव्हर पॉवर प्ले तुम्हाला 3 षटकं 12 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत आणि 4 षटकांचा खेळ तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचा आहे याची कृपया दक्षता घ्या। युवती टीम अनेक स्पर्धांमध्ये आपला बोलबाला सातत्याने गाजवणार। समोर आहे गोलंदाज नावाची चर्चा सातत्याने आले सुजित शेवाळे, तर समोर नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये महेश वाडेकर आलेत। मिस बॉल, स्विंग द मिस, थोडासा पडल्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप मात्र बॉलनी पाटा बदललाय। खूप छान पद्धतीनं गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात। भरून ठासून अगदी व्हेरिएशन भरलेली गोलंदाजी सातत्याने सुजित शेवाळेच्या मार्फत मात्र पाहायला मिळत आहेत। महेश वाडेकर एक मोठं नाव, चांगला फटका इथे मात्र खेळलाय। मिड ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह
क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये बॉलला प्रोटेक्ट केलं जाईल, कोणती तिथून रिक्स नाही आहे तोपर्यंत धाव मात्र एक कंप्लीट केली जातोय. धावफलकावरती धावा आल्यात 2. आकार माजलाय खूप छान पद्धतीने, मात्र पिंकफुल वातावरण, गुलाबी कलर आणि गुलाबी कलर म्हटल्यानंतर प्रेमाचं प्रतीक आणि तेच इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला. मलकाश्वर बॉईज चिखलगाव या गावानं मात्र दमदार आयोजनचं उत्तम उदाहरण देत असताना पाहायला मिळालं. स्क्वेअर लेगला खेळलंय क्षेत्ररक्षका डीप मध्ये बॉल फ्लाय केले, हाताला झटका आणि बोटाला चटका देत बॉल चाललाय फरार, सीमारेषा पार. आल्या धावा 4 4 4 चौकार. काय फटका सुजलाय, स्लाइड लेफ्ट साइड मिडल स्टंप डिलिव्हरी होती, थोडासा पाय उचलला गेला, फ्रंट फुटला आले, त्याच्यानंतर स्क्वेअर लेग जागा निवडली गेली आणि परफेक्ट शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. डीप मध्ये बॉलला मात्र ढकलून दिले आणि त्याच्यानंतर या धावा आल्या 4. महत्वाच्या आणि महत्वपूर्ण गोलंदाजांवरती केलेली फटकेबाजी इथे मात्र पाहायला मिळतोय वैभवच्या बॅटमधून. वेगवान तेज तर्रार बॉल, जसं मुंबईच्या रेसकोर्स मध्ये घोड्याने टास मारावी ना तसा मात्र हा बॉल मात्र हाताळलाय. सुजित शेवाळे यांच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक समाप्त झालाय. पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 6 धावा. मलकाश्वर बॉईज चिखलगावचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आयोजनाची चर्चा होताना पाहायला मिळाली. खूप मेहनत इथे घेतली गेली, अनेक महिने या मात्र स्पर्धेची चर्चा होती, त्यानंतर मात्र येताना पाहायला मिळालं. आणि या न्यू बॉम्बे स्कूलचं मात्र हा मैदान अनेक स्पर्धा या मैदानामध्ये होताना पाहायला मिळालं. अगदी थाटामाटामध्ये स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतात इथे. आणि आज खूप छान पद्धतीनं सुनियोजित पद्धतीने मांडलेली मात्र क्रिकेटची स्पर्धा आणि त्याचबरोबर मात्र क्रिकेटचं उत्साही वातावरण निर्मिती मात्र सकाळच्या सत्रामध्ये झालंय. गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये क्रिकेटच्या वातावरणामध्ये थोडीशी गरमाहट एक बॉल नंतर मात्र निर्मिती होताना मात्र पाहायला मिळणार आहे. डीप मध्ये खेळले तिथे मात्र पाहायला गेल्यात अधिक शेवाळे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला मात्र पाहायला मिळतात. तिथेही मात्र चुकी होताना पाहायला मिळाले. अशा चुका मात्र घडता कामा नाहीये. मोठा मंच आहे, बडा मंच, पंच भी बडा देना पडेगा आपको. आणि या धावा आल्या 4. या 4 धावेनं आणखी धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकातील पहिल्या बॉलवरती 4 धावा आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा. डबल डिजिटमध्ये रूपांतरित मार्गक्रमण करत असताना मात्र धावसंख्या पाहायला मिळतो इथे. हा बॉल चांगला, अधिक शेवाळे चांगले गोलंदाज, अनेक वर्ष आपला नावाचा बोलबाळा निर्मिती केली आहे. अधिक शेवाळे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. अधिकाने अधिक नेहमी सातत्याने या नावाची चर्चा होताना पाहायला मिळाली. तेच गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळतात इथे. चेंज ऑफ द स्पेस वे मध्ये गती परिवर्तन पाहायला मिळालं. हीच अधिक शेवाळे यांची खासियत आहे. थोडासा मात्र पडल्यानंतर स्विंग झालं, थोडासा मात्र इथून पाहायला गेलं तर ती कलात्मक पद्धतीने गोलंदाजी करण्याची क्षमता या गोलंदाजांकडे सातत्याने राहिली गेली आणि ते नाव आहे अधिक शेवाळे. एवती टीमचे स्टार गोलंदाज म्हणून राहिले गेलेत. परंतु सध्याच्या घडीला यांच्या बॅटमधून चौकार आलाय ते फलंदाज वैभव मात्र पाहायला मिळत आहेत. फाईन मध्ये खेळले गेले तिथेही तुम्हाला मात्र मैदानाची भौगोलिक परिस्थिती तपासावी लागेल, कारण 180 डिग्री मैदान आहे, 360 डिग्री मैदान आणि 180 डिग्री मैदानामध्ये तुम्हाला फलंदाजी करत असताना बऱ्याचशा अडचणी निर्माण होत असतात आणि त्यानंतर तुमचा क्लास निर्मित करून तुम्हाला तुमची फलंदाजीचा क्लास दाखवावा लागतो आणि तेच तुम्हाला इथून करायचं आहे आणि त्या पद्धतीने कशा पद्धतीने कराल तेही पाहणं गरजेचं. अधिक शेवाळेसारखे चांगले गोलंदाज समोर आहेत. वैभव हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती आक्रमण जरूर केलं आहे, परंतु धावा किती मिळतील त्याचीही चर्चा. पंचांचा हात आकाशाकडे, यस डेफिनेटली चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट, नो चान्स, आउट टॅप द पार, बॉल सीमारेषा पार. आल्या धावा 6, षटकार. चांगला बॉल इथे मात्र आणि चांगल्या बॉलवरती चांगला फटका खेळले. त्याच्यानंतर इथून स्विंग ही आहे करत माता अधिक शेवाळे यांच्याकडे, म्हणून माझ्यावरती विश्वास का दाखवला आतापर्यंत तेही मात्र त्यांनी चर्चा करायला लावली. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय अधिक शेवाळे यांच्या स्वरूपामध्ये. 12 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आल्या आहेत 18 धावा. 18 रन स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळते. 9.00च्या सरासरीनं प्रति ओव्हर मागे मात्र इथे धावा जमवल्या गेल्यात. सर नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट मॅचसाठी ही तयार राहायचं आहे. यूट्यूब बघून कोणीही इथे येऊ नका. आपल्याला दिलेल्या टायमिंगवरती आपण इथे उपस्थित राहायचं आहे. पिंटू दादा, करण जोशी आणि आश्रय 11
या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की नेक्स्ट मॅच या मध्यंतरानंतर टॉस केला जाईल, तरी आपण टॉससाठी मात्र उपस्थित राहायचं आहे. करण जोशी आणि आसरी टीमचे कॅप्टन, चला आल्याची रिपोर्टिंग करा आम्हाला लगेच. तिसरा षटक मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतो इथे. हो चांगला सँटी, अर्थात संतोष, एक महत्वपूर्ण अनेक वर्ष अधिराज्य गाजवलंय सँटीनं, संतोष यांनी, आणि त्याच गोलंदाजाला गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला महेश वालेकर, अनेक स्पर्धांमध्ये याही नावाची चर्चा राहिली आहे, परंतु दोन बेस्ट ऑफ बेस्ट खेळाडू मात्र समोर एकमेकांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ पॉइंटला खेळायचा होता, टॅप केला फक्त बॉलला, सिंगलला प्राधान्य दिलं गेले. एक चांगले खेळाडूचं उत्तम उदाहरण. चांगली गोलंदाजी होतं ना त्यावेळी तुम्हाला चांगले फलंदाज म्हणून इथे उतरावं लागतं, तुम्हाला खरेपणा दाखवावा लागतो, आणि तेच इथे मात्र पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने पॉइंटला ढकललंय, सिंगल दिली, महेशला स्ट्राईक दिले. स्ट्राईक रोटेट हे महत्वपूर्ण क्रिकेटमध्ये मांडलं जातं आणि तेच इथे मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. संतोष आहेत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. मेहनत कष्ट हे सातत्याने संतोषाने दाखवून दिले. सँटी अर्थातच ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत, फलंदाजीसाठी येत आहेत, मैदानामध्ये चार्जेबल राहत आहेत, आपल्या खेळाडूंना मात्र प्रोत्साहित करतात, अनेक वेळा पाहायला गेले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिरलाय बॉल, पहा स्विंग झालाय, स्विंग अँड मिस. खूप छान इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं खेळ. हा बॉल चांगला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आक्रमण, आणि आक्रमणावरती मात्र धावा येतील 6. वाव, काय खन 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 खणखणीत आवाज करणारा, सकाळच्या सत्रामध्ये संगीतमय वातावरण निर्माण करताना सारे गमप धनिसा धनिसा अल्लाभ घेत बॉल सीमारेषा पार आला, धावा 6, षटकार. हीच कॅपॅसिटी आहे त्यांच्याकडे. खूप छान खेळ त्यांच्याकडनं सातत्याने वैभव यांच्याकडनं राहिले गेले. एक चौकार आला होता, त्याच्यानंतर मात्र 2 षटकार. वैयक्तिकरित्या मात्र चांगली फलंदाजी करत असताना, स्वतःला सिद्ध करत असताना पाहायला मिळत आहेत या मैदानामध्ये. सँटीच्या विरोधामध्ये षटकार आला, त्याच्यानंतर आत्मविश्वास दुबलित होताना पाहायला मिळेल. फलंदाज म्हणून फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, वाव काय फटका खेचलाय, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर केलाय, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप, अगदी मधुर आणि सुमधुर सौंदर्य वाढवणारा क्रिकेटचा फटका. वैभवच्या बॅटमधून धावा 6, षटकार. अगदी फावड्याच्या वेगानं धावा याच षटकामध्ये आल्यात. या षटकामध्ये एकूण धावा आल्यात 13, आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 31 धावा, 31 आणि स्कोरबोर्ड. षटक क्रमांक पहिला हाताला होता सुजित शेवाळे यांनी, तिथे एक महत्वपूर्ण विकेट आली होती. 6 धावा तिथे आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, आणि नंतर दुसऱ्या षटकासाठी अधिक शेवाळे आले, आणि अधिक शेवाळे यांनी मात्र 12 धावा खर्च केला, तिथे विकेट आली नाही. त्यानंतर संतोष आले, संतोषाने मात्र तिसरा षटक हाताळला, आणि त्या षटकामध्ये 13 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 31 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 31 धावा धावफलकावरती आल्या. तिसरा अंतिम षटक, आणि या निखिल आलेत गोलंदाजी मार्कवरती. समोर आहेत महेश वालेकर. चांगली रणनीती, खूप छान पद्धतीने क्रिकेटर तुम्ही असेच बनत नाही, त्याचं उत्तम उदाहरण इथे देत असताना पाहायला मिळतात महेश वालेकर. कारण वैभवच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळत आहेत, त्यांना स्ट्राईक दिलं जातं. स्ट्राईक रोटेट ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सातत्याने क्रिकेटमध्ये पाहिलं जातं, आणि तेच त्याचंच प्रचलिती इथे मात्र दिली जातोय. एका धावेनं स्ट्राईक इथे वैभव यांच्याकडे आली. अंतिम षटक आहे, अंतिम षटकातील 5 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहेत. निखिल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात इथे. अंतिम षटक, राईट मोह द विकेट. हा फटका तर खेचलाय, परंतु बॉल बराच हवेमध्ये मात्र तरंगताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक 2 डाऊन द बॉल, आणि पकडलाय झेल, फलंदाज बाद. बिग विकेट वैभव यांच्या स्वरूपामध्ये प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात गोलंदाज निखिल ऑन फायर, आणि फलंदाज बाद. वैभव बॅक टू द आउट. ही विकेट हवी होती अंतिम षटकामध्ये, कारण ज्यांच्या बॅटमधून धावा येत होत्या त्या फलंदाजांना बाद करायचं, आणि त्याच्यानंतर मात्र रणनीतीवरती मात्र आपल्या यायचं. कमीत कमी धावांमध्ये थांबवण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र इथे केला जातोय, आणि तेच सत्य तो सात्य इथे मात्र पाहायला मिळतोय. कारण ज्या पद्धतीने मात्र हे विकेट आला, त्याच्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत वाडकर मात्र जाताना पाहायला मिळतात. इथे आणखी एक चांगली फलंदाज.
चला इथून पिंटू दादा करंदोशीचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, तरी आसरेचे कॅप्टन कृपया आपण लगेच इथे टॉससाठी यायचं आहे. सतीश सनस आपण आपली टीम घेऊन इथे यायचं आहे. आसरे 11 आपले कॅप्टन इथे आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे, कारण करंदोशी आपल्या बरोबर खेळणार आहे. त्यांचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. निखिल द विकेट खेळण्याचा प्रयत्न आल्या मात्र इथून टाकतीचा वापर केला. प्रॉपर इथे मात्र खणखणीत आवाज करणारा अगदी नचाकतचा मात्र इथून षटकार शानदार आणि रुबाबदार येतोय. हा मल्काश्वर चषक 2025 मधील षटकार. पण जसे आले सुरुवात मात्र षटकारानं ठोकताना पाहायला मिळत आहेत. मोठी टीम आहेत. आपण प्रत्येक जर पाहिले गेले तर त्याच्यानंतर मात्र इथून संधी मिळाली. संधीचा परिपूर्ण इथे फायदा करत असताना पाहायला मिळत आहे. संकेत वाडकर पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय, तेही अगेन्स्ट निखिल यांच्या अंतिम षटक. आणि अंतिम षटकावरती जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न सातत्याने पहिल्यांदा फलंदाजी करणारी टीम करत असते. आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं आपल्याला. ज्या पद्धतीने वैभव बाद झाले मोठ्या फटक्या खेळण्याच्या नादामध्ये, आणि त्याच्यानंतर आलेले संकेत वाडकर इथे मात्र या षटकारानं थोडीशा आकार उकार धावफलकावरती देताना मात्र पाहायला मिळत आहेत. 38 धावा धावफलकावरती 38. आणखी एक हा फटका खेचलाय. संधी नाही आहे तिथे. वाव काय फटकेबाजी करताना मात्र पाहायला मिळतोय. आता मात्र इथून संकेत वाडकर आपल्या नावाचा बोलबाला निर्माण करताना पाहायला मिळतोय. बॅकवर्ड रिजनला मात्र निवडलाय आणि मात्र पोलचा फटका सक्सेसफुल करत असताना पाहायला मिळत आहेत. धावा येतील 6. षटकार. षटकारानं अगदी गतीनं मात्र धावा वाढताना पाहायला मिळतात. इथे धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 44 धावा 44 आतापर्यंत 4 षटकांचा खेळ असणार आहे. कमी धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न जरूर इथे मात्र केला होता. त्यानंतर मात्र या षटकामध्ये धावा येताना मात्र पाहायला मिळतात. हो हा फलंदाज संस्कारीच नाही तर आविष्कारी आहे, त्याचं उत्तम उदाहरण देताना मात्र पाहायला मिळत आहेत. षटकारांची हॅट्रिक ठोकताना मात्र पाहायला मिळाले. 3 बॉल फेस केले. 3 बॉलवरती 3 षटकार ठोकताना मात्र पाहायला मिळतात. नाव आहे संकेत वाडकर. ऑन फायर अगदी रंगामध्ये आणि ढंगामध्ये फलंदाजी करताना मात्र पाहायला मिळत आहेत. टन संकेत वाडकर ठोकताम ठोकी करतोय षटकारांची. आणखी एक षटकार येतोय का, परंतु होय आलाय. अंतर मिळालं, अंतर कापलंही. न्याहारलं, पारखलं, तत्पर सत्वर उत्तर देत बॉल सीमा पार. आल्या धावा 6. संकेत वाडकरच्या बॅटमधून लगातारचे 4 षटकार आणि 4 षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 56 धावा. अब तक 56. विजयासाठी 57 धावांची गरज. येस आपण जाऊयात या पुढील मॅचचा टॉस जिथे एका बाजूला जोडले जातील आसरे 11, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पिंटू दादा 11 करंजोशी. पाहिलं तर एका बाजूला वाईमधील एक मातब्बर संघ सतीश सनस, तर दुसऱ्या बाजूला पिंटू दादा करंजोशी या संघातून आनंद मगदूम संतोष मगदूम या 2 भावांची जोडी. त्याचबरोबर त्यांचे आनंद मगदूम यांचे छोटे चिरंजीव ते देखील इन अँड ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला आसरे संघ आपला कर्णधार पाठवा. आसरे संघ आपला कर्णधार पाठवायचा. आसरे संघ सतीश सनस आपला कॅप्टन पाठवायचा आहे. आणि या स्पर्धेचा नियम लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आणि लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. खरं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या मार्फत आलेलं आहे ते सन्माननीय राहुलदादा पवार बोरिवा फाउंडेशन अध्यक्ष, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी सन्माननीय पांडुरंगजी धोंडे पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय राहुलदादा पवार यांचा सन्मान करूयात. कारण दातृत्व खूप थोर आहे, कारण बऱ्याचदा राहुलदादांच्या मार्फत बोर तालुक्यातल्या स्पर्धेंना पारितोषिक आले आणि बऱ्याचदा राहुलदादांनी स्वतःचं नाव न लावता दुसऱ्याकडून त्या ठिकाणी दुसऱ्याचं नाव लावून पैसे दिलेले आहेत. म्हणजे एवढं थोर व्यक्तिमत्व आणि 100% समाजकारण, समाजासाठी झटणारे नेतृत्व म्हणून आपण राहुलदादा पवार यांच्याकडे पाहत असतो. बोरिवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुलदादा पवार यांचा सन्मान होतोय. त्यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि सन्माननीय पांडुरंग मामा धोंडे पाटील यांच्या शुभ हस्ते आपण राहुलदादा पवार यांचा सन्मान घेत आहोत. बाईची उबदार शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. प्रथम क्रमांकाचं 50,000 रुपये पारितोषिक राहुलदादा यांनी दिलेलं आहे आणि राहुलदादा यांचा या ठिकाणी सन्मान होताना आपण पाहतोय. तदनंतर
शिवकार्य आणि सामाजिक सेवेसाठी नेहमी तत्पर असलेले व्यक्तिमत्व सन्माननीय सागरदादा पावगे, संस्थापक अध्यक्ष जयशिवराय प्रतिष्ठान चषक सौजन्य आहेत. सागरदादा पावगे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सागरदादा पावगे यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि सागरदादा यांचा सन्मान सन्माननीय साधू दोंडीबा दोंडे समाजसेवक आमचे साधूमामा दोंडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. सागरदादा पावगे यांचा अतिशय गोड असं व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेसाठी सर्व चषक. मला आठवतं आहे जे हनुमान क्रिकेट क्लब धारांबेची स्पर्धा होती, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्या टीमला भेटत नव्हतं आणि सागरदादा पावगे यांनी त्या स्पर्धेमध्ये देखील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अवेलेबल करून दिलं आणि बोरच्या तरुणांना नेहमी ते मार्गदर्शन करत असतात. या ठिकाणी त्याचबरोबर आपल्या चिखलगावचे सामाजिक कार्यकर्ते यूट्यूब सौजन्य ज्यांच्या मार्फत आहे, माथाडी कामगारांचे नेतृत्व सन्माननीय पांडुरंग मामा दोंडे पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. पांडुरंग मामा यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आणि त्यांचा सन्मान सन्माननीय राहुलदादा पवार हे करतील. राहुलदादा पवार यांच्या शुभ हस्ते आमच्या चिखलगावच्या तरुणांना करतं. पांडुरंग मामांचा एक निर्णय तुम्हाला सांगतो, पण आता आपण पाहतोय मुळशीमध्ये बोरमध्ये असं होतं, बाहेरच्या गावातले येऊन जागा विकत घेतात, परंतु पांडुरंग मामा धोंडे यांनी चिखलगावच्या हितासाठी एक नियम काढला की फक्त जागा विकायची तर गावातल्या माणसाला आणि त्यामुळे गावच्या माणसाची जमीन राहते, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा डॅशिंग नेतृत्व सन्माननीय पांडुरंग मामा धोंडे पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार. तदनंतर या ठिकाणी सन्माननीय शिवाजी बाबा पागवे यांचा या ठिकाणी सन्मान होतो. शिवाजी दादा पावगे यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करतात. त्यांचा सन्मान या ठिकाणी आमचे सन्माननीय विठ्ठल तात्या धोंडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. खरं तर विठ्ठल तात्या धोंडे एक रोल मॉडेल आहेत. प्रत्येक मुलीसाठी आपले वडील हे हिरो असतात आणि आपल्या मुलीने शिकून PSI व्हावं हे स्वप्न सन्माननीय विठ्ठल तात्या धोंडे यांचं होतं. मुलीला शिकवलं आणि आज ते PSI म्हणून महाराष्ट्राची सेवा करत असताना आपण पाहतो. म्हणजे कोळी कन्यापुत्र होतील सात्विकता या सहरिक वाटे देवा आपुले इथं जवळसे जागता धन्य माता पिता तयाची अशी आमचे सन्माननीय विठ्ठल तात्या धोंडे याच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. त्यानंतर चिखलगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय साधू दोंडीबा धोंडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय साधू मामांना विनंती आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चेक मॅचला सुरुवात करायची आहे. पंच आपण मॅच चालू ठेवायची आहे. पांडुरंग मामा यांना विनंती करतो, सन्माननीय पांडुरंग मामा धोंडे यांच्या शुभ हस्ते साधू दोंडीबा धोंडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तदनंतर या ठिकाणी अजून एक सन्मान आपण करणार आहोत. या ठिकाणी सन्मान होतोय ॲडव्होकेट सन्माननीय रवी सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि सागरदादा पावगे यांच्या शुभ हस्ते रविदादा यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. रविदादा यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल तात्या धोंडे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे आणि राहुलदादा यांना विनंती करतो की त्यांनी विठ्ठल तात्या धोंडे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. खरं तर चिखलगावचे जे सर्व ज्येष्ठ मान्यवर आहेत ना, ते आमच्या पाठीमागे ताकद आहेत आणि त्यामुळे आम्ही तालुक्यामध्ये समालोचन करतो किंवा तालुक्यामध्ये जे आमचं नाव होतं त्यामध्ये आमच्या पाठी सर्व मान्यवर आहेत. आमचं सर्व चिखलगाव आहे आणि त्यामुळे आम्ही एखादी प्रगती करत असतो. सन्माननीय सोमनाथजी शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय आसरे आणि कर्जोशी होईल. आसरे संघ आमच्या चिखलगावशी कायम निगडीत राहिलेला संघ आहे. सन्माननीय संग्रामजी बोलटे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय आणि संग्रामजींचा सन्मान या ठिकाणी पांडुरंग मामा धोंडे करतील. ओल्ड कॉम्बॉक्स चेक आपण जर पाहिलं तर चालू असलेली मॅच एका बाजूला पाहिलं तर युवती संघाने पूर्वार्ध झालाय. उत्तरार्धामध्ये पहिल्या चेंडूवर मोठा मासा गळाला लावला. आपण करूया टॉस. मी सन्माननीय सागरदादा यांना बोलतो, विनंती करतो की आपण टॉससाठी या. त्याचबरोबर आदरणीय आमचे ज्ञानेश्वर मामा धोंडे बाबांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्यांनाही मी विनंती करेन की आपला हा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. मायचुबदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक इथे मात्र हा पुष्पगुच्छ, त्याचबरोबर मानाचा नारळ आणि सन्मान चिन्ह इथे मात्र देऊन या स्पर्धेची मुख्य आठवण तुम्ही इथे आलात आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला एक वेगळी झाली प्राप्त करून दिलीत. ज्ञानेश्वर मामांचं इथे मात्र सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर आपलं मनापासून आभार. चेक आपण करूया टॉस. एका बाजूला पाहिलं तर शाहूवाडी तालुक्यातील एक नामवंत संघ पिंटू दादा 11 करंजोशी, तर दुसऱ्या बाजूला वाई विभागातील एक नामवंत संघ तो म्हणजेच आसरे. एका बाजूला सतीश सनस तर दुसऱ्या बाजूला आनंदा मगदूम अशी जोडी. आपण टॉस करूया. साधारण विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते केला जातो टॉस. कॉल कोणाचा असेल? दोन दिले तर काटा आहे, सिंह साप आहे. कोण
कॉल असेल करण जोशीचा, छापासा कॉल आणि टॉस जिंकला काटा. आसरे संघ आपण टॉस जिंकला, निर्णय काय असेल? गोलंदाजी करू. गोलंदाजी करू. सतीश सनस अवेलेबल आहेत? हो आहेत. सतीश सनस यांच्यावर जबाबदारी असेल. सतीश सनस आज त्यांच्याकडून अपेक्षा असतील, त्यांच्याबरोबर कोणाकडच्या अपेक्षा असतील? नक्कीच सतीश सनस आणि प्रशांत चौधरी. आणि या स्पर्धेबद्दल काय सांगताल? या चिखलगावचं पहिलं नियोजन आणि पहिल्या नियोजनाबद्दल काय सांगताल? स्पर्धा खूप छान आहे. स्पर्धा छान आहे. समोरील संघ मातब्बर संघ आहे, पातंदा शावडी तालुक्यातील एक नामवंत संघ आहे. त्यांना कितपत धावांपर्यंत थांबवाल? 30 ते 40 धावांपर्यंत. यस, आपल्याकडे येईल. या आरव इकडे, आरव इकडे. यस, आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. तर किती धावसंख्येवर लावाल आणि कोणत्या फलंदाजाकडून आपल्याला अपेक्षा असतील? जास्तीत जास्त टार्गेट सेट करायचा प्रयत्न करेल, म्हणजे 60+65 हे टार्गेट आमचं राहणार आहे. स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर चिखलगाव आयोजित मंकाळेश्वर चषक म्हणजे भरपूर ग्रामीण भागातल्या आपल्या खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे. आपलं मोठं व्यासपीठ निर्माण केलं आहे, त्याबद्दल आयोजन कमिटीचं आमच्या सगळ्या टीमकडून एक त्यांना शुभेच्छा. असे कोणते यंग टॅलेंट आपल्याकडे आहेत? आनंददादा आहेत, संतोषदादा आहेत, तुम्ही स्वतः आहात आणि आरव देखील आहे. आरव आज गोलंदाजी करेल? हो नक्कीच, सिच्युएशन बघून अर्णवसुद्धा गोलंदाजी करेल. बाकी संतोष आनंद तर ते रेग्युलर एकदम क्लास 1 आहेतच, त्याबद्दल काही शंका नाही. ते तर आता जसं आपल्या गावामध्ये पोलीस आहेत तसंच चिखलगाव संघामध्ये देखील पोलिसांचा भरणा आहे. ही भावांची जोडी कशी पोलिसांमध्ये आहे तशीच जोडी इथे देखील पाहायला मिळते. काय सांगाल त्यांच्याबद्दल? नक्कीच आपला पोलीस म्हणजे पोलीस खात्यातला जॉब एकदम अवघड असते, म्हणजे वेळेचं आणि ह्याचं भरपूर निर्बंध असते ते. त्यामुळं आपलं जॉब करून खेळ आपला छंद जोपासणे हे खूपच अवघड आहे. आणि चिखलगाव संघातील जे आपले गावचे जे पोलीसमध्ये कार्यरत खेळाडू आहेत त्यांनासुद्धा भविष्यात त्यांना अनेक अनेक शुभेच्छा. यस, न्यूज फ्रॉम द सेंटर. आसरे विन द टॉस, सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आणि जाऊयात कॉम्बॉक्समध्ये जिथे जोडले जातील रुपेश पाटील सर. धन्यवाद. टॉस निश्चित झाली ते तोपर्यंत पाहायला गेलं तर मैदानामध्ये मात्र हाहाकार माजवला गेला, कारण सुजित शेवाई पहिल्याच बॉलवरती बाद झाले. आता परिपूर्ण जबाबदारी ह्या दोन्ही फलंदाजांवरती असणार आहे, संतोष सँटी यांच्यावरती. आणि आता मात्र आदित्य, आता हे कशा पद्धतीने या खेळाला पुढे घेऊन जातील, काय गोलंदाजी केली. कलात्मकता इथे मात्र दशरथ यांची पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती विकेट आणि तिथे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, त्या फक्त 2 धावा. संधी आहे तिथे, परत एकदा उंच माझा बॉल हवेमध्ये झळक्यावर घेत असताना पाहायला मिळते. ड्रॉप झाला तिथे, संधीचं निर्माण करत असताना 1 धाव मात्र तिथे घेत असताना पाहायला मिळत आहेत. परंतु तुम्हाला विजयासाठी 56 धावा बनवायच्या आहेत. सुजित शेवाई बाद झालेत. आता ही इथून येणारी जबाबदारी कोण स्वीकारणार आहे त्याचीही मात्र चर्चा तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. परंतु तोपर्यंत पाहायला गेलं तर गोलंदाजांचा बोलबाला सध्याच्या घडीला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा आल्या होत्या त्या 2 आणि महत्त्वपूर्ण 1 विकेट आली होती. आणि त्याच्यानंतर मात्र वैभव आलेत. पहिल्या बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि दुसऱ्या बॉलवरती 1 सिंगल मात्र पाहायला मिळतोय. एकूण 2 बॉलमध्ये 3 धावा आत्तापर्यंत खर्च झाल्या आहेत. परंतु तुम्हाला इथे षटकार आणि चौकारांची बोलीभाषा बोलावी लागेल, तुम्हाला ते करावं लागेल, तुम्हाला चांगली खेळी करावी लागेल. जर का हा खेळ तुम्हाला पुढे न्यायचा असेल तर एक मोठे खेळाडू, मॅच विनर खेळाडू बाद झाल्यानंतर मात्र मधली फळी येथील खेळाडू बऱ्याच वेळा मॅचमध्ये टर्न मिळत असतात. परंतु गोलंदाजी ज्या पद्धतीने धारदार होताना पाहायला मिळतोय ना, तर या गोलंदाजी बरोबर तुम्ही कशा पद्धतीने खेळाल त्याची चर्चा मात्र पाहायला मिळतोय इथे. वैभव, संतोष यांच्यासाठी वाव, चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. ही गती परिवर्तन अनेक वेळा टेनिस क्रिकेटमध्ये वापरला जातोय. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर एक काल असा होता की टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर अगदी फलंदाजांचा खेळ असं म्हटलं जायचं आणि गोलंदाजांचा कर्दनकाल म्हटलं जायचं. परंतु बदलता क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळाले. बॉलमध्ये व्हेरिएशन आलेत, बॉलच्या कंपन्यांची व्हेरिएशन पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी आपला मात्र नावाचा बोलबाला निर्माण करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजांच्या बाजूनेही मात्र झुकणारा टेनिस क्रिकेट, अशीही मात्र ही टेनिस क्रिकेटची ओळख राहिली गेलेली आहे. भरपूर सारं क्रिकेट खेळलं जातं. मग आपण पाहायला गेलं तर अनेक स्पर्धा, मोठमोठ्या स्पर्धा मात्र होताना पाहायला मिळतात इथे. अगदी 350-400 किलोमीटरचा प्रवास करून आपण इथे येत असतो. त्याच्यानंतर मात्र क्रिकेटची वनवैभव अगदी पंढरी उभारताना आपल्याला पाहायला मिळतं. कौतुक करावं लागेल या सगळ्यांचंच. मालकेश्वर बॉईज चिखलगावचे ज्या पद्धतीने आयोजन केलं, एक स्तुती त्यांचीही मात्र करावी लागेल. मिडॉनमध्ये ऑन ड्राईव्ह करायचं होतं, फटक्यामध्ये तेवढी ताकद पाहायला मिळाली नाहीये आणि 1 सिंगललाच प्राधान्य मात्र दिलं जातं इथे.
मॅच थोडीशी फसत चालली आहे. तुम्हाला इथून प्रत्येक बॉलवरती मात्र प्रहार करावा लागेल. बॉल गणिक मात्र इथून समीकरणं बदलली जातात. बदलता क्रिकेट हाच आहे आणि तेच आपल्याला चित्र मात्र पाहायला मिळतो इथे. कारण गोलंदाजांनी ज्या पद्धतीने फलंदाजांची व्यसन ओढले ना ती मात्र तुम्हाला आता बदलावी लागेल. फटका तर खेचला इथे, गॅप शोधून काढले, क्षेत्ररक्षक पर्यंत बॉल पर्यंत पोहोचतायत. तिथेही धावा, 2 धावांसाठी संघर्ष आणि संघर्ष मात्र पाहायला मिळतो इथे. अगदी पाहायला गेलं तर रेवती टीमसाठी संघर्षमय क्रिकेट मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 9. आता येणारे 12 बॉल आणि 48 धावांची गरज अजूनपर्यंत इथून असणार आहे. कशा पद्धतीने धावा जमवल्या जाते प्रति ओव्हर मागे पाहायला गेलं तर अगदी 24च्या सरासरीने तुम्हाला धावा इथे बनवाव्या लागतील. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये मॅचमध्ये मात्र इथून पकड निर्माण केली होती ती आत्तापर्यंत आहे. कारण याही षटकामध्ये धावा खर्च झाल्या त्या फक्त 7. पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च झाल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा खर्च झाल्यात. एकूण धावफलकावरती धावा आहेत 9. विजयासाठी येणारे 12 बॉल आणि 48 धावांची गरज असणार आहे. थोडंसं इथून संकटामध्ये चिंतग्रस्त आपण पाहायला गेला तर डगआउट पाहायला मिळतो इथे लव स्टार रेवती टीमचं. सुजित शेवाळे सारखा हुकमी एक्का जो मॅच विनिंग पारी सातत्याने रेवती टीमसाठी खेळत असतो तो फलंदाज अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाला आणि त्याच्यानंतर जो मात्र इथून या खेळामध्ये स्वतःला ठेवलंय आणि खेळ आपल्या बाजूनं वळवलंय त्याच बाजूनं मात्र या खेळाला आत्तापर्यंत आणि तो सातत्य मात्र सध्याच्या घडीला इथून आपल्याला पाहायला मिळतोय. JHKM बोरगाव टीम. काय गोलंदाजी ही स्ट्रेंथ आमची का आहे त्याची मात्र उदाहरणं का दिली जातात त्याचं उत्तम उदाहरण साकारताना मात्र पाहायला मिळत आहेत. मग पहिल्या षटकामध्ये दशरथाने तो उदाहरण दिला. वैभव हे मात्र चांगले गोलंदाज यशस्वी झाले. त्याच्यानंतर संकेत आलेत ज्यांच्या बॅटमधून 4 षटकार आपल्याला लगातारचे मात्र पाहायला मिळाले आणि अजितजी वरे साहेब यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक त्यांना मात्र आलेलं आहे. संकेत यांच्यासाठी कारण टेनिस क्रिकेटमध्ये षटकार 4 षटकार ठोकले. 4 बॉल त्यांना मिळाले होते. जसे आले होते षटकारानं खाता खोलला होता. परंतु आता गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर आहेत फलंदाज आदित्य हे मात्र सुरुवात करतात की काय परंतु बॉल बराच अंतर थोडंसं कमी. शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. इलेव्हेशन तेवढं चांगलं प्रॉपर पाहायला मिळालं नाही आणि फलंदाज बाद. आणखी एक महत्त्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. आदित्य बॅक टू टेक आउट. नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतील. आता परिपूर्ण मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे JHKM बोरगाव टीमनं. गोलंदाजी छान केली. बॅटिंग करत असताना बॅटिंगमध्येही तेवढीच चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली. वैभवनं चांगली तिथे साथ दिली होती. त्याच्यानंतर मात्र संकेत वाडेकर आले. त्यांनी मात्र परिपूर्ण जबाबदारी सांभाळल्याने मात्र हा भला मोठा धावसंख्येची मात्र इथून उभारणी त्यांच्याकडनं मात्र करण्यात आली. 56 धावांचा टार्गेट होता तिथे आणि त्यानंतर पहिल्या षटकापासून जी पडझड आपल्याला पाहायला मिळतोय. धावा येत नाही आहेत. धावांसाठी संघर्ष होताना पाहायला मिळतोय आणि मग इथून या खऱ्या अर्थानं क्रिकेटला मात्र आपल्या बाजूनं वळवण्यामध्ये यशस्वी झाली ती टीम बोरगाव आणि तेच आतापर्यंत आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. बोरगाव टीम स्विंग आणि मिस इथे मात्र पाहायला मिळालं. पडल्यानंतर अगदीच रिच मात्र होताना पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर डॉट बॉलचंही समीकरण कधी विकेट कधी डॉट बॉल कधी मात्र कमी धावांचा बॉल असं समीकरण प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक बॉल गणिक मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे की काय सध्याच्या घडीला ही धावसंख्या अगदीच कमी आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. हाय बॉल हवं तसा टायमिंग मात्र पाहायला मिळालं नाही. क्षेत्ररक्षक आहे तिथे उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून त्याने या दिवसभरामध्ये या मॅचमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळालं तर कामगिरी केली गेली आणि तोपर्यंत बघता बघता इथे धावा कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 धावा आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 12 धावा. आता विजयासाठी येणारे बॉल असणार आहे 6 आणि 45 धावांची गरज असणार आहे. थोडंसं कठीण आणि परंतु इथून पाहिलं गेलं तर परिपूर्ण ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी झाली ज्या ताकदीची गोलंदाजी हवी होती ना ती गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आणि त्याचमुळे की काय सध्याच्या घडीला आपण यशस्वी गोलंदाजांपैकी 3ही गोलंदाज मात्र राहिले गेलेले आहेत. पण तो इथून अंतिम षटकासाठी मात्र गोलंदाज आलेले आहेत ते रोहित. चला आश्रय 11 टीम आपण तयार राहायचं लगेच. आश्रय 11 टीम क्षेत्ररक्षणासाठी नेक्स्ट मॅच आश्रय आणि करण जोशी दोन्ही टीमनी तयार राहायचं आहे.
एका बाजूला पाहायला गेलं तर शाहूवाडी आणि दुसऱ्या बाजूला वाई हे दोन्ही असोसिएशनमधील आपल्याला मातब्बर खेळाडू मात्र तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. आज खूप चांगला लॉट आहे आणि त्या सगळेच खेळाडू आज पाहायला गेलं तर सुजित शेवाळेला खेळताना बघण्यासाठी बरेचसे फॅन आले होते, परंतु आज ते यशस्वी झाले नाहीत. टेपेन्सू क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. संधी इथे मात्र नवीन फलंदाज यांना मात्र देताना पाहायला मिळत आहे. तिथे दीपक गेलेत. चांगली गोलंदाजी रोहित करताना मात्र पाहायला मिळत आहेत. प्रत्येक मॅच आपल्याला मात्र अगदी टायमिंगवरती खेळावी लागेल, कारण तुम्हाला आजच्या दिवसामध्ये 12 सामने इथून तुम्हाला खेळायचे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक मिनिट्स हा वेळेचा अपव्यय अजिबात इथून चालणार नाही आहे आणि ते तुम्हाला मात्र थांबवावे लागेल. एकही मोठा फटका आला नाही. या मॅच मधील वैशिष्ट्य आहे सुजित शेवाळे बाद झाले आणि त्याच्यानंतर मात्र ही पडझड आपल्याला पाहायला मिळतोय, कारण चौकार आणि षटकार यांच्यासाठी बरीचशी मात्र इथून आपल्याला प्रतीक्षा त्यांना करावी लागली, ते पण आलं नाही आहे. अंतिम काही बॉल शिल्लक असतील या षटकातील 4 आणि 4 बॉलमध्ये अजूनपर्यंत बनवायचे आहेत तुम्हाला 42 धावा. थोडंसं कठीण आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर गोलंदाजाने केलेली कलात्मक गोलंदाजी आणि त्याचमुळे हा विजयाचा शिल्पकार सध्याच्या घडीला गोलंदाज ही म्हणता येतील. आणि त्याचबरोबर संकेत वाडेकर यालाही विसरता आपल्याला येणार नाहीये. संकेत वाडकर काय फलंदाजी केली. 1001 रुपयाचं पारितोषिक अजित वरे साहेबांकडनंही त्यांना मात्र आलेलं आहे. आज दिवसभरामध्ये तुम्ही पाहायला गेलं तर आमचे दत्ता धोंडे सर अगदी पाहायला गेलं तर एक उत्तम आवाज आणि क्रिकेट प्रेमी आणि ह्याच गावातून ज्यांचा आपण नाळ जोडली गेलेली आहे आणि त्याच गावातून त्यांना समालोचन करतानाही मात्र ऐकतोय. त्याचबरोबर ऐतिहासिक असे एक समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांचं मात्र वाणीतून अनेक मात्र इथून सांप्रदायिक शब्द मात्र ऐकायला मिळतात. जसं आम्ही आलो त्यानंतर नरेश ढोमे सरांची आठवण करून देणारं समालोचन त्यांचं ऐकल्यानंतर आम्हाला पाहायला मिळालं. संकेतजी धनावडे सर वाईस बोर यांचंही आपल्याला समालोचन ऐकायला मिळतोय. हे दोन्ही मातब्बर समालोचकांच्या बरोबर आम्हाला आज बसण्याची संधी मिळाली. आमचंही भाग्य. 2 दिवस तुम्हाला हे क्रिकेट आणि त्याचबरोबर क्रिकेटची जत्रा मात्र पाहायला मिळणार आहे. चांगले चांगले खेळाडू या मैदानामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर जशी मात्र या टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली ना आणि त्याचबरोबर प्रत्येक खेळाडू मात्र इथून बॅट बॉल स्टंप इथे घेऊन निघताना पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर जोडले गेलेले आहेत. ही उत्कंठ आहे जशी चातक पक्षाला असते ना पहिल्या पावसाच्या थेंबाची, त्याचप्रमाणे मात्र प्रत्येक क्रिकेटरला मात्र इथून या पहिल्या स्पर्धेची एक आशा असते आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं. हा सामना जिंकलाय अगदी वन साईड मात्र पाहायला मिळालं तर, कारण सुजित शेवाळे बाद झाल्यानंतर परिपूर्ण मात्र इथून मॅचमध्ये पकड निर्माण केली होती 4 गोलंदाजांनी आणि हा सामना जिंकलाय ती टीम JHKM बोरगाव या टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन बोरगाव टीम. आणि